बेपत्ता मुलीच्या प्रकरणावरून पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले जात असताना 12वीच्या परीक्षा केंद्रासमोरून एका अल्पवयीन परीक्षार्थी मुलीला पळवून नेल्याची घटना अकोट शहरात घडली। या प्रकरणाची तातडीने दखल घेत अकोट ग्रामीण पोलिसांनी 12 तासात या मुलीला शोधून तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं। या कार्यतत्परतेमुळे मुलीच्या पालकांनी समाधान व्यक्त केलं। अकोट येथील परीक्षा केंद्रावरून अल्पवयीन मुलीचं 29 फेब्रुवारी रोजी अपहरण केल्याची घटना घडली। या घटनेने एकच खळबळ उडाली। मात्र ग्रामीण पोलिसांनी आपली कार्यतत्परता दाखवत केवळ 12 तासात या मुलीचा शोध घेतला व तिला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं। अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने अकोट येथील एका महाविद्यालयामध्ये 12वीचं शिक्षण घेतलं। परीक्षा सुरू असल्याने ती आपल्या मैत्रिणीसह शहरातील एका परीक्षा केंद्रावर आली होती। पेपरची वेळ सकाळी 11 ते 2 असल्याने ती सकाळी 9:30 वाजताच हजर झाली। परीक्षा केंद्रात जात असताना तिला एका मुलाने इशारा करून बाहेर बोलवलं। त्यामुळे तिने आपलं परीक्षा साहित्य सोबतच्या मैत्रिणीजवळ देत परीक्षा केंद्राबाहेर ती गेली। परीक्षेची वेळ होत असूनही ती परत न आल्याने मैत्रिणी बाहेर आल्या असता त्यांना ती दिसली नाही। त्यामुळे त्यांनी शिक्षकांना व तिच्या पालकांना मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली। पालकांनी अकोट शहरात शोधाशोध केली, मात्र ती आढळली नाही। शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर असलेल्या अधिकाऱ्यांनाही या घटनेबाबत माहिती देण्यात आली। अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना या घटनेची माहिती देण्यात आली व ग्रामीण भागातील एका युवकावर संशय व्यक्त करण्यात आला। त्या युवकाने मुलीला पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। तपासात पळवून नेलेली मुलगी नाशिकला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता तात्काळ गाडी करून पोलीस पथकाने पालकांना सोबत घेतलं व 12 तासात अल्पवयीन मुलीला सुरक्षितपणे शोधून पालकांच्या स्वाधीन केलं। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।